काय म्हणतात नव्या सुनबाई? अरे बरंच काही म्हणतायत रे बाबा. उत्तर देता देता मला पार घाम फुटलाय. घाम फुटतोय बरोबर. तिला एसीची सवय असणार. अरे तिला एसीची सवय, पण मला बायकांशी बोलायची सवय नाही ना. अरे मग तुला सवय करून घ्यायला हवी पिंट्या. आपल्या घरची नवीन सुनबाई आहे ती. तिला तिच्या घरची आठवण येत नाहीये ना? तिला त्याच्या घरची आठवण येत नाहीये, पण मला मात्र तुमच्या सगळ्यांची आठवण येते रे. पिंट्या काही घोळ घातलास की काय? नाही काही घोळ काही घोळ काय घातला नाहीये. मी काहीच नाही केलंय. अरे काही केलं नसशील तर कर काहीतरी. अरे करतोच आहे, उलट जास्तच करतोय. बघ जास्त करू नको रे. कसं आहे तिलाही थोडीशी जबाबदारीची जाणीव होऊ दे ना. सईला काही कमी पडू देऊ नको. नाही आणि काय कमी जास्त झालं ना तर सांभाळून घे. तिच्या घरची आठवण कमी, आपल्या घरचं फिलिंग जास्त, लाड कमी, लक्ष जास्त, त्रास कमी, जबाबदारी जास्त. कळलं का रे? कळलं. काय कळलं? सईला सगळं जास्त द्यायचं नाही, कमी द्यायचं. जास्त झालं तर आपण जास्त घ्यायचं, तिला कमी नाही. काहीतरी जास्त त्रास द्यायचा, जेवण कमी द्यायचं, लाड कमी करायचे, आणि काहीतरी कमी जास्त नाही. चुकलं काहीतरी. पिंट्या मामा. आलो. सई कुठं गेली? सई बापरे. सई अरे घाबरून पळून गेली का काय? पिंट्या मामा. तू आहेस ना? हो काय झालं? छान. नाही मला वाटलं नाही काय हे काय तू कपडे धुतले नाही? असेच कपडे तुझे? नाही तेच विचारायला तुम्हाला हाक मारत होते. आपलं वॉशिंग मशीन कुठे असतं? आपली वॉशिंग मशीन दुकानात आहे. ती आपण कधी विकत घेतो याची वाट बघते ती दुकानात. म्हणजे वॉशिंग मशीन नाही आपल्याकडे? आपल्याकडे वॉशिंग मशीन नाही काही. आपण कपडे या धुपाटणीने धुतो. आहे की नाही? बॅट सारखं असं चौकार षटकार मारायचे कपड्यांवर. पण मग ते करायला बाई किती वाजता येतात? बाई? अगं बाई 24 वर्षाने तुझ्या रूपाने एक बाई या घरात आली आहे, ते सुद्धा सून म्हणून. बाकी या घराशी बायकांचा काही संबंध नाही. मग हे कपडे धुणं, भांडी घासणं वगैरे कोण करतं? भांडी पिंटेबाई आहेत ना. आणि कपडे जास्त त्याने धुवायचे किंवा वार लावायचे. म्हणजे या रविवारी मी जर तुझे कपडे धुतले तर पुढच्या रविवारी तू माझे कपडे धुवायचे असं. नाहीतर ज्याचे त्याने आपापले कपडे धुवून टाकायचे. आता हे बायकांचे कपडे आमच्यापैकी कधी कोणी धुतले नाहीत. पण ते नको मी धुते. धुशील? हे घे. धुतल्यानंतर वाळत कुठे टाकू कपडे? वाळत हे काय इकडे इकडे टाकायचे कपडे. हे बघ आपण कपड्यांचं नंतर बघूया. तू जा ना, जेवून घे जा. तुमचं जेवण? माझं झालं जेवण. या घरात लवकर जेवण होतात ना. तुझं जेवून घे. उरलेलं जेवण मी फ्रीज मध्ये ठेवणे. भाजी पण गार आहे. मायक्रोवेव्ह पण नाहीये. वॉशिंग मशीन नाहीये, मायक्रोवेव्ह नाहीये. अजून किती गोष्टी हाताने कराव्या लागणार आहेत.
करेन. एनिवे मामाने मला वरण भात करायला पण आहे ऑलरेडी. मामाने मला जेवण गरम कसं करायचं ते नाही शिकवलं. किंमत असेल पण साधारण. अरे यार यार आधी यार ऍटलीस्ट पहिल्या दिवशी तरी तू हवा होतास घरात. तुझ्याशिवाय नाही जमत आहे मला काही. काय सई मॅडम, कसा चाललाय नवीन घरातला पहिला दिवस? सई तू रडतीयस? नाही हसतीये मी. अगं काय काय झालं? काय काही झालं नाही आणि काही होणार पण नाही आता. एक मिनिट सई, तू प्लीज नीट जरा सांगशील का काय होतंय ते? आणि तू का गेलास मला सोडून इथे एकटं? मला खूप एकटं वाटतंय या घरात. तू ये ना प्लीज आत्ताच्या आत्ता. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.
मायेवर हात ठेवून सांगतो, मी त्या सईला काही सुद्धा केलेलं नाहीये. काही नाही केलं मग सई काय वेळ जात नाही म्हणून रडतीये? अरे एवढं असेल तर विचारा नाही तिला की पिंट्याने तुला रडवलं का म्हणून. अरे ती काही बोलू शकत नाही, हा तिचा प्रॉब्लेम आहे. मग अरे पण ती धाय मोकळून रडतीये ना. अरे काहीतरी करा, आपल्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे रे. काहीतरी करा लवकर आता. तेच तर करताय ना, याला शिक्षा करते. वाट खाली वाट. बस एवढंच वागू शकतो. मला शिक्षा करून सई रडायची थांबणार आहे का? माझ्यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या सईचं रडणं थांबवणं जास्त महत्वाचं नाहीये का? नाही बरोबर आहे. होय होय बंधू, तू तरी कर काहीतरी. गेले 14 वर्ष जे जमलं नाही ते आता जमणार आहे. 14 वर्ष म्हणजे अरे म्हणजे गेली 14 वर्ष मी घरगुती तंट्यांचे केसेस चालवतोय ना. तर त्या केसेस मधल्या बायका रडतात माझ्यासमोर. पंजाबी बायका असतात, म्हणजे पंजाबी पण असतात, गुजराती असतात, मराठी असतात, सगळ्याच बायका असतात. तर त्यांना आवरणं जमलं नाही, हिला समजावणं कसं जमणार आहे? दादा तू बघ ना. नाही रे, मी फार तर भांडकुदळ बाईला आवरू शकतो, पण असं मुसमुसू रडणाऱ्या किंवा धाय मोकळून रडणाऱ्या बाईला बघितलं ना, माझं अवसान गळतं बाबा. मला तर एकाही प्रकारच्या बाईचा एकही अनुभव नाहीये. ना मराठी, ना पंजाबी, ना गुजराती, ना भांडकुदळ. खरं तर मनात आणलं तर अख्ख्या जगाला हादरवणारे दणकट ब्रह्मे होत आपण. पण एखादी बाई रडायला लागली ना की ब्रह्मे मात्र गोळे पडतात. नाही रे, बाईला आवरणं काही आपल्याला जमत नाही बुवा. अरे पण मग करायचं काय? वाट बघायची. काय तिचं रडणं थांबायची? नाही, आदित्यची. आता तोच आपल्याला या धर्मसंकटातून बाहेर काढेल. हा आला आदित्य. अरे ये बाबा ये. अरे आदित्य, ती सई रडतीये मला माहितीये, पण काय काय झालं, काय का रडतीये? अरे आम्हाला कोणालाच काही कळत नाही. हे बा, आता आम्हाला काही बाबा तिचं रडणं थांबवणं जमणार नाही. तुलाच जमेल, तू बघ जा. अरे मला कसं एकदम असं जमेल? अरे बायको आहे ना तुझी. हो मग, हा, लग्न झालं ना तुझं तिच्याबरोबर. अरे तुला जमणार नाही असं कसं आहे? नाही, हे बघ, बायको तुझी आहे बायको आहे. तुझी. हे बघ, तुला जा, जा, नाही. जा. नको. काय झालं आमच्या रात्रीला? काय हे सई, तू खरंच रडते सर? काही झालंय का? घरची आठवण येते सगळंच ना. तर मग झालंय काय? हे तुम्हाला सांगितलं असतं मला कसं कळेल ग? प्रॉब्लेम काहीच नाहीये आणि त्याच्याचं सोल्युशन पण नकोय मला काय. पण फक्त तू विचारतोयस म्हणून मी सांगते. आज मला एकटीला सोडून ऑफिसला गेलो. मला खूप एकटं वाटलं घरात. नाही म्हणजे भिंट्या मामा होते, आप्पा होते घरात. हे घरही मला नवीन आहे, पण मला होईल, सवय होईल. मला या सगळ्याची सवय होईल. प्रॉब्लेम काहीच नाहीये, मी फक्त सांगतेय. ओके, काल ते झोप नाही लागली यार अजिबात. आपल्यामुळे मामांना आणि मामांना आपल्याला झोप नाही लागली. त्याचाही प्रॉब्लेम नाहीये मला काही, पण झोप नाही लागली म्हणून मग सकाळी उठायला पण उशीर झाला. आणि तू मला 2 तास निघून गेला ऑफिसला. तू मला जागा केलं त्यासाठी. या घराने माझ्यासाठी जागा केली नाही. कपडे ठेवायला पण जागा नाहीये रे. सगळी कपाट भरली आहेत. मला प्रॉब्लेम नाही आहे याचा, अजिबात नाही. पण अंघोळीसाठी साधी बंद बाथरूम पण नाही अरे. मला दगडावर अंघोळ करायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण अशी उघड्यावर पडदे लावून कशी अंघोळ करणार मी ती पण केली. पण तिथे
आंघोळीसाठी शॅम्पू नव्हता, फेस वॉश नव्हता, काही नव्हतं. एक साबणाची लाल रंगाची कुठली तरी वडी होती जी अर्धी कापून ठेवली होती. ती वडी केवढूशी होती, मी केवढी आहे, कशी पुरेल मला ती? मी तरी आंघोळ केली. ओके, मी आंघोळ केली, मी रेडी झाले. पण आता एखादी मुलगी रेडी होताना आरशात स्वतःला पाहते की नाही, पण आरसाच नाही यार कुठे. आरसे आहेत पण सगळे एवढे एवढे छोटेसे आरसे, दाढीवाले. मला धड स्वतःला पाहताही येत नव्हतं. हे बघ, याचा काही प्रॉब्लेम नाहीये, खरंच नाहीये. मी रेडी झाले. ओके, आणि रेडी झाल्यानंतर कळलं की या घरात वॉशिंग मशीनच नाहीये. माझे कपडे मला धुवायला काही प्रॉब्लेम नाही, पण कपडे धुतल्यानंतर वाळत कुठे टाकायचे, जागाच नव्हती तिथे. सगळीकडे आपल्या चड्ड्या बनांची तोरडं दाखवून ठेवली होती घरभर. मायक्रोवेव्ह नाहीये, वॉशिंग मशीन नाहीये, ठीक आहे, मला काही नको, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला फक्त वरण भात आणि चकली बनवता येते. जेवण गरम कसं करून द्यायचं असं गॅसवरती नाही येत मला. या घरात ना ऑलरेडी थंड असलेलं जेवण आणखीन थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये टाकायची पद्धत मला नाही माहिती कसं टाकायचं असतं. मी मूर्खासारखं मोठ्या पातेल्यात एवढूची भाजी टाकली आणि छोट्या पातेल्यामध्ये भात ओव्हरफ्लो होईपर्यंत खराब झालं सगळं. मला कळतच नव्हतं, काही सुधरत नव्हतं. मग मी तसंच सगळं फ्रीज मध्ये टाकून दिलं. या सगळ्या गोष्टींचा मला प्रॉब्लेम काही नाहीये. सॉरी 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 मला रडू आता आदित्य, तू हसतोय. अगं तू प्रॉब्लेम नाही म्हणत केवढे प्रॉब्लेम सांगितलं सगळं एकदम असं. अरे नाही, मला प्रॉब्लेम नाही खरंच काही. जा निघून जा. जाऊ तू नको जाऊच कुठे. तू गेलास ना, तू मला एकटं सोडून गेलास नाही, हाच प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम होता. हे बघ, एकतर काम डाऊन, तू ब्रीद इन, ब्रीद इन, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. हे घर आहे ना घर, त्याचे काही नियम आहे, त्याच्या काही सवयी आहे. त्या सगळ्या सवयी आणि सगळे नियम तुझ्या अंगवळणी पडायला, तुला समजायला थोडा वेळ लागेल की नाही. आणि आपण करू ना, आपण सगळं सोपं करू ना तुझ्यासाठी. मग तोपर्यंत तू ऑफिसला नको जाऊस, घरीच नाही. मग कसं चालेल? आता तुझ्या कपड्यांसाठी एक छान नवीन कपाट हवंय ना, जेवण गरम करायला मायक्रोवेव्ह, कपडे धुवायला वॉशिंग मशीन, काय ते तुमचं फेस वॉश आणि शॅम्पू वगैरे, हे सगळं जर हवं असेल तर पैसे लागतात ना. मग पैसे कुठून येतात? ते कमवायला ऑफिसमध्ये जावंच लागणार. मी काय तुझ्या डाडू सारखा श्रीमंत नाहीये ना, मी झिरो आहे. नाही, सॉरी 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 मी कान पकडून सॉरी. तुझे कान पकडून सॉरी ना ग. काय करूयात आपण मस्त बाहेर जाऊन जरा मोकळा श्वास घेऊन येऊ, फ्रेश होऊन येऊयात एकदम, एक राऊंड मारून. ओके, चल ना, चहाच्या टपरीवर जाऊ ना सई. तिकडे शांतपणे बसू आणि तुझे सगळे प्रॉब्लेम्स नाहीच आहेत तरी ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न तर करून बघू. चल ना ग, मला फार चहा प्यावासा वाटायला लागलाय ग. माझ्यासाठी सगळं तुझ्यासाठी.